नमस्कार, मी फरजाना मुलांनी मी अनोलीतून आलेले. माझे व्हिडिओ तर तुम्ही पहिले बघताच व्हिडिओ युट्यूबवरती. तर मी आता नवीन सेट घेण्यासाठी आले. का तर मी 2019 पासून सेट वापरलेले आहेत, पण ते थोडे खराब झाले म्हणून मी पूर्ण सेट घ्यायला आले. हे पहा, ही अशी साईज आहेत, 36 साईज आहेत. जे साईज लागते तेच मी घेऊन गेलेले, पण पूर्ण मी वापरलेले. तर पूर्ण घेतलेले आहेत. 28 ते 42 पर्यंत साईज पूर्ण घ्यायची. इथं अवश्य भेट द्या. शिलाई नॉवेल्टी येते. तर हा एक मी पॅटर्न तुम्हाला सुट्टा करून दाखवते. हे पहा, ही पाठीमागली बॅक साईड आहे. तर ह्याच्यामध्ये शिलाई मार्जिन सेंटीमीटर मध्ये कापड कमी पडत असेल तर तुम्ही 1.5 इंचाची सुद्धा घेऊ शकता. तर हे बाहीचा आकार आहे. हा बाहीचा आकार आहे. बाही आपल्या ऍडजस्टनुसार करू शकताय. याच्यामध्ये शिलाई मार्जिन पण भरपूर दिलेली आहे. ह्याच्या कटोरीमध्ये आता कटोरी जर कोणाला टक्स जर जास्त येत असेल तर टक्स 2.25 टक्स आला तर तुम्ही 2.5 टक्स घ्या. 36 साईजला हा योग पट्टी. जर कोणाला तुम्हाला जास्त जर वाटत असेल तर इथं अर्धा इंच 1.5 इंच कमी करा. का तर 80 सेंटीमीटर मध्ये कापडाला ह्या पॅटर्नवरती कापड कमी पडतं. तर ह्याच्यामध्ये ऍडजस्ट करून अर्धा इंच आणि 1.5 इंचाने ऍडजस्ट करा. का तर शिलाई मार्जिन भरपूर आहे याच्यामध्ये. आणि इथं शोल्डर मध्ये जर कोणाला प्रॉब्लेम येत असेल तर इथं फक्त ह्या साईडला 2 काडीनं जास्त वाढवून घ्या आणि आई अशी फिटिंग ठेवा. त्याच्यामध्ये कमी जास्त काही करू नका. आणि शोल्डर हा व्यवस्थित आहे, कुणीही कमी करू नका. पुढच्या आणि मागची दोन्ही हा, ही बॅक साईड आहे. इथून जर उंची तुम्ही कमी करायचीच असेल तर इथून फक्त अर्धा इंच कमी करा. जास्त ह्याच्यापेक्षा करायचं नाही. वाढवायचे असेल तर हा ही पॅटर्न ठेवा. भरपूर उंची आहे, याच्यामध्ये जास्त वाढवायची पण नाही, लई कमी करायचं नाही. कमी जर कराल तर पुढच्या तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे. जर पुढची उंची तुम्हाला ह्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी करायची तर ही साईज आहे का, ह्या साईजला फक्त अर्धा इंच इथं कमी करा. योगपट्टीला कमी करू नका. जास्त अडचणी वाढवायची तर पाठीमागली अर्धा इंच वाढवा. तर पुढची पण कशी, तर पुढची हा याचा पॅटर्न टाकून इथली फक्त अर्धा इंच वाढवा. का तर कटोरी व्यवस्थित बसली पाहिजे. आता हा साईज कटोरीचा इथं लावायचा आपल्याला. इथं फक्त प्रत्येकीला वाढवायची. ही साईज आहे ना, इथं फक्त अर्धा इंच. इथं सगळ्यांना तर माहिती, खाली उंची वाढवली तर बाई व्यवस्थित बसते. इथं वाढवायची. म्हणजे कटोरी कशाबद्दल वाढवायची? उंची कोणाला उंची वाढवायची असेल तर इथंच अर्धा इंच वाढवायची. इथं अर्धा इंच, इथं अर्धा इंच, इथं अर्धा, इथं अर्धा. का तर ही समान आहे ना जोडायला. इथं कुठे नाही, इथं कुठं वाढवायचं नाही. फक्त गळा कमी करायचा असेल तर शोल्डर मध्ये गळा कमी करायचा. म्हणजे आस्तीन पट्टीमध्ये काय वाढवायचं अजिबात नाही. आहे असंच ठेवायचं. फक्त इथं वाढवायचं. का तर ही बसणं महत्वाचं आहे. जर इथं गळा कमी करायचा आहे तर इथं नाही ना काय कमी, इथं काही कमी करायचं नाही. फक्त इथं, इथं फक्त कमी काय, इथं काही करू नका. ह्या साईजला आहे अशी साईज. आणि जर तुम्हाला आणखीन गळा खाली घ्यायचा असेल फक्त अर्धा इंच इथूनच करायचं. इथं नाही करायचं. इथं काय करायचं नाही. फक्त एवढी साईज इथं अर्धा इंच आणि ही आहे असंच ठेवायचं. याच्यात बदल करू नका तुम्ही. आणि जर तुम्हाला कमी करायची असेल इथलीच फक्त अर्धा इंच कमी करायची. इथूनच या अशी उपपट्टी ठेवायची. उपपट्टीला काही करायचं नाही. पुढे अर्धा इंच कमी केलं, पाठीमागं पण अर्धा इंच कमी करायची. हो, कमी करून घ्यायचं. आणि तुम्हाला जर गळा खाली घ्यायचा असेल इथूनच फक्त अर्धा इंच करा. बाकी कुठं इथं वाढवू नका, कमी करू नका. समजा आपण इथं वाढवलं तर पाठीमागे उंची कमी झाली, उंची वाढलेली आहे तर इथं वाढवायचं ना आपण. इथं वाढवायची. इथं वाढवायची दोन्ही. ही अर्धा इंच खाली, ही अर्धा इंच खाली. ह्याच्यामध्ये नाही काय, ह्याच्यात काहीच करायचं का तर ही उंची वाढलेली आहे. मग ही खाली वाढवली की मग जास्त खाली जाणार आहे. आता ह्याच्यात वाढवलं तर बॅक साईडला पण वाढवावं लागणार. अर्धा इंच वाढवायची. हे साईज इथूनच कमी करायचं. शोल्डर पासून बाकी कुठं कमी करू का तर इथं प्रॉब्लेम होणार आहे. बोल तू शेवट. शिलाई नॉवेल्टीला एकदा अवश्य भेट द्या. मला तर 100% अनुभव आलेला आहे. तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही या दुकानाला येऊन भेट द्या. तिथं तुम्हाला सगळ्या प्रश्नांचे सॉल्व्ह होतील. जरी तुम्हाला काय अडचण असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला असतो, त्याच्यावरती तुम्ही विचारू शकता. खालीवर झालेलं असेल. वॉटरप्रूफ आहेत पेपर पॅटर्न. पाणी जरी सांडलं तर खराब होतं. 42 वरून 48 चा क्लास आहे. 42 वरून 48 शिलाई मार्जिन थोडी वाढवली.